माधुरी हत्तीनीची घर वापसी आता लांबणीवर गेली आहे। पेटाकडून हत्तीनीला वनतारातून हलवण्याला विरोध करण्यात आलाय। वनतारेची तयारी मात्र पेटाकडून विरोध करण्यात आलाय। महादेवी हत्तीनीची तब्येत खराब असल्याची कोर्टाची टिप्पणी आहे। सुप्रीम कोर्टातील आजची ही सुनावणी संपली आहे। तर वनतारा कोल्हापुरात माधुरीची देखभाल करण्यास तयार असल्याचं सरकारने कोर्टात सांगितलंय। मात्र तब्येतीच्या कारणास्तव पेटाने माधुरीच्या घर वापसीला आता विरोध दर्शवलाय। त्याची एक मोठी बातमी समोर येते। माधुरी हत्तीनीची घर वापसी आता लांबणीवर गेली आहे। पेटाकडून हत्तीनीला वनतारातून हलवण्याला विरोध करण्यात आलाय। वनताराची तयारी मात्र पेटाकडून विरोध करण्यात आलाय। आपली प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य प्रधान आपल्याशी फोनद्वारा जोडली गेली आहे। भाग्यश्री, माधुरी हत्तीनीची आता घर वापसी लांबणीवर गेली आहे। पेटाकडून हत्तीनीला वनतारातून हलवण्याला विरोध करण्यात आलाय। काय अधिकची माहिती? नक्कीच पेटाकडनं सुरुवातीपासून त्याला विरोध होता, कारण पेटाचं असं म्हणणं होतं की जिथे व्यवस्थित सुविधा आहे तिथेच या हत्तीनीची काळजी घेतली जावी आणि या हत्तीनीला खरं तर पेटानेच वनतारामध्ये किंवा कुठल्याही एखाद्या सेंटरमध्ये रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये घेऊन जावं असं एक याचिका केली होती। आणि त्यानुसार खरं तर पेटाचं तेव्हा असंही म्हणणं होतं की जे नंदिनी मठवाले आहेत ते या हत्तीनीला चुकीच्या पद्धतीने वापरतायत। तिला 2 ते 3 वेळेला बॉर्डर क्रॉस करून देखील त्यांनी इकडे तिकडे तिला घेऊन गेलेले आहेत आणि तिच्या माध्यमातून ते पैसे कमवतात। तिची तब्येत ठीक नाहीये अशा अनेक प्रकारची कारणे त्यावेळी देखील पेटाने दिलेली होती कोर्टामध्ये आणि त्याचनुसार शेवटी एखाद्या रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये तिला टाकण्याचा निर्णय घ्यावा अशी विनंती कोर्टाला केलेली होती। त्यानुसार वनताराला हलवण्यात आलं होतं आणि आता सरकारचं ज्या वेळेला रोष निर्माण झाला वनतारा संदर्भातला त्यावेळेला सरकारचं असं म्हणणं होतं की आपण तिला कोल्हापूरला आणू आणि जे वनताराला ज्या फॅसिलिटी आहेत त्या सगळ्या फॅसिलिटी कोल्हापूर जवळच एखादं ठिकाण बघून तिथे तिला त्या फॅसिलिटी देण्याचा प्रयत्न करू अशा पद्धतीची जी बाजू होती ती सरकारने मांडलेली होती। तसंच वनताराच्या बाजूने देखील अशीच गोष्ट मांडण्यात आलेली होती। मात्र आता जर बघितलं तर जी सुनावणी होती ती खूप दिवस लांबणीवर होती। आज अखेर तिची सुनावणी पार पडलेली आहे। न्यायमूर्ती पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली। मात्र एकंदरीत जर आपण बघितलं तर आता या क्षणी वनताराचं जे म्हणणं आहे, सरकारचं जे म्हणणं आहे, त्याचबरोबर पेटाचं म्हणणंही कोर्टाने ऐकून घेतलंय, पण अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाहीये त्यावर। आणि त्याचबरोबर सरकारने स्वतःची बाजू देखील मांडली की घरवापसी करायला आम्हाला काही प्रश्न नाहीये, पण त्याचबरोबर पेटाने देखील त्यांची बाजू मांडल्याने अद्यापही कोर्टाने निर्णय घेतलेला नाही। निश्चितच भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिकच्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।